9 मराठी बुलेटिनमध्ये स्वागत। बातम्या मुख्यात महाफास्ट 50। आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन। शिंदेंचा नेस्कोमध्ये तर ठाकरेंचा षण्मुखानंद सभागृहात मेळावा। ऑपरेशन टायगरमुळे यंदाचा शिवसेनेचा वर्धापन दिन चर्चेत। खासदारांच्या फुटीवर ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। आज शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात कोणताही पक्षप्रवेश होणार नाही। शिवसेनेच्या नेत्यांकडून स्पष्ट सूत्रांची माहिती। नगरसेविका राजुल संजय पाटील यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा टीजर सोशल मीडियावर शेअर। खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या असलेल्या राजुल पाटील यांच्या या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्तानं मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी। गद्दार बदलले, चेहरे बदलले, पण विचार नाही अशा आशयाची बॅनरबाजी। उद्धव ठाकरेंचा खासदार राजाभाऊ वाजे यांना फोन। उद्धव ठाकरेंनी त्यांना आज मुंबईत बोलावलं। खासदार फुटीनंतर ठाकरेंसोबत राहिल्यामुळे वाजेंचं ठाकरे सेनेत कौतुक। वाजे दुपारी मुंबईसाठी निघणार असल्याची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे नाशकात दाखल। शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत। वाजे यांच्यावर जागोजागी पुष्पवृष्टी। एकनाथ शिंदे बोलतील, आता ट्रम्प सुद्धा आमच्या पक्षात येत आहेत। आम्ही त्यांनाही 50 कोटी दिले, ते काहीही बोलू शकतात। आमदारांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। आमच्या अधिकृत शिवसेनेला डिवचण्याचं काम ते करतायत। संजय जाधवांना शिवसेना सोडू नका असं म्हटलं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया। ओमराजे आणि बंडू जाधव ही आमची माणसं होती। आमच्या काळजावर घाव झालाय, त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती। टीव्ही 9 मराठीशी बोलताना सुषमा अंधारेंना अश्रू अनावर। धाराशिव लोकसभेची उद्या मातोश्रीवर बैठक। धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख आमदार आणि पदाधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना। खासदारांनी वेगळा गट केल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रयत्न। ठाकरेंच्या सेनेचे म्हणण्यापेक्षा उबाठा आणि चांडाळ चौकडींनी कार्यकर्ता दूर केला। 6 खासदारांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय एकनाथ शिंदे घेणार। मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना आमचीच। शिंदेंच्या सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांचं वक्तव्य। 60व्या वर्धापन दिनी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता, तर ठाकरेंच्या सेनेची अवस्था वाईट झाली आहे। नरेश म्हस्केंची टीका। खासदार नागेश पाटील आष्टीकरांच्या अभिनंदनाचे पोस्टर हिंगोली शहरातल्या चौकात झळकले। शिवसेना आमदार संतोष बांगर आणि नगराध्यक्षा रेखाताई बांगरांकडून पोस्टर बाजी। बंडखोर खासदार संजय देशमुखांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त। देशमुखांच्या दिग्रसमधल्या घराबाहेर तिसऱ्या दिवशी बंदोबस्त। देशमुखांविरोधात मतदारसंघात शिवसैनिकांची निदर्शनं होत असल्यामुळे सुरक्षा। बंडखोर ठाकरेंच्या खासदारांची वर्धापन दिनी फेसबुक पोस्ट। संजय जाधव, नागेश आष्टीकरांची फेसबुक पोस्ट। पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरेंशिवाय कुणाचाही फोटो नाही। बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकरांच्या सोशल मीडिया फॉलोअर्सची संख्या घटली। 2 दिवसात 15,000 फॉलोअर्सनी ओमराजेंना अनफॉलो केलं। पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 खासदार अजितदारांच्या राष्ट्रवादीत येऊ शकतात। 12 डिसेंबरपर्यंत खासदार आमच्याकडे येऊ शकतात। अजितदारांच्या राष्ट्रवादीचे नेते आत्राम यांचा दावा। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपा आमदार खासदारांचा क्लास। मुख्यमंत्री फडणवीस वर्षावर 22 जूनला बैठक घेणार। रवींद्र चव्हाण फडणवीसांसमोर आमदारांचं रिपोर्ट कार्ड मांडणार। मित्रपक्षांच्या क्रॉस व्होटिंगमुळे राज्यसभेचे एनडीए समर्थित अपक्ष उमेदवार परिमल नथवानी विजयी। झारखंड राज्यसभा निवडणूक निकाल, काँग्रेसचा धक्कादायक पराभव। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील दर्शन उद्या 4 तास बंद। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद राहणार। सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मंदिर बंद असणार। अभिषेक घोसाळकरांच्या हत्येप्रकरणी 2 साक्षीदारांची पॉलिग्राफ चाचणी होणार। पॉलिग्राफ चाचणी करण्यास विशेष न्यायालयाची परवानगी। एका आरोपीची चाचणीसाठी संमती नसल्यामुळे सीबीआय मागणी फेटाळली। ईडीकडनं मुंबई आणि दिल्लीतील 17 ठिकाणी छापेमारी। येस बँकेतील 200 कोटी कर्ज गैरव्यवहार प्रकरणी छापे। एचडीआयएलचे राकेश आणि सारंग वाधवान यांनी कर्ज घेतलं। छाप्यात 50 लाखांची रोकड, 10 किलो चांदीचे बार, बँक लॉकर आणि डिजिटल पुरावे जप्त। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले। अमेरिका आणि इराणमधील सामंजस्य करारानंतर आंतरराष्ट्रीय बाजारावर सकारात्मक परिणाम।
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून पुरवठा वाढण्याची शक्यता. ब्रेंट क्रूड ऑइलच्या दरामध्ये 0.68% घसरण. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 750 अंकांनी घसरला तर निफ्टीमध्ये 200 अंकांची घसरण. नाशिकमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ ऍक्शन मोडवर. दूध बाजार परिसरात दूध विक्रेत्यांच्या दुधाची पाहणी केली. मंत्री झिरवाळांकडून दुधाची पाहणी. चंद्रपूर जिल्ह्यात लखत विक्रीतील गंभीर अनियमिततेप्रकरणी 37 विक्रेत्यांचे परवाने निलंबित तर 3 परवाने कायमचे रद्द. अवैध कापूस बियाणं विक्री विरोधात कारवाई. 35 लाख रुपयांचा बियाणं साठा जप्त. चंद्रपूरच्या बल्लारपूर रेल्वे स्थानकावरती कृषी विभागाची धाड. 533 किलो प्रतिबंधित बीटी कॉटन बियाणं जप्त. तेलंगणातून विक्रीसाठी आलेल्या सुमारे 10 लाख बियाणांच्या बियाणे साठ्यावरती कारवाई. धुळ्याच्या साक्रीमध्ये राज्य दक्षता पथकाकडून अवैध गॅस आणि डिझेल चोरी करणाऱ्या टोळीवरती कारवाई. 1,56 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. कारवाईत 3 आरोपींना अटक. गॅस आणि डिझेल टँकर 140 सिलेंडरसह विविध साहित्य जप्त. आजपासून बेस्ट कर्मचारी संपावर जाणार. बस सेवा आणि वीज विभागावरती परिणाम होण्याची शक्यता. बेस्ट प्रशासन प्रवासी आणि कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष करून कंत्राटदारांच्या फायद्याचे निर्णय घेत असल्याचा आरोप. घाटकोपरमध्ये बेस्ट बसमधून प्रवाशांना खाली उतरवल्याचा प्रकार. देवनार इथे जाणारी 382 नंबरची बस रस्त्यावरून जात असताना प्रकार घडला. मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली असून सर्व बसेस बंद ठेवल्या गेल्या. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईत प्रवाशांची मोठी गैरसोय. दादर रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांची गर्दी. टॅक्सी मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा. बस सेवा ठप्प झाल्यामुळे अनेक प्रवासी पर्यायी वाहतुकीकडे वळले. मुंबईत 25% पाणी कपातीचे संकेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही जलाशयात 9.67% साठा शिल्लक. 10 दिवसात पाऊस न पडल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून 20 ते 25% पाणी कपातीची शक्यता. पुणे आणि पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठा चिंताजनक पातळीवर. 31 ऑगस्टपर्यंत काटकसरीनं पाण्याचे निर्देश. पिण्याच्या पाण्याचं नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यावरती जिल्हाधिकाऱ्यांचा भर. पुणे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर महापालिकेकडून 100हून अधिक अतिरिक्त टँकर फेऱ्या सुरू. शहरातील टँकरच्या एकूण फेऱ्यांची संख्या 1550 वर पोहोचली. बुलढाण्यात जलसाठा 21% पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर. पेनटाकळी प्रकल्पात 33% पाणी शिल्लक असताना देखील शेकडो मोटर पंपाद्वारे मोठ्या प्रमाणात उपसा सुरू. सांगलीच्या दिघंची गावात अशुद्ध पाणी पुरवठ्याच्या विरोधात नागरिकांचा संताप. अनेक दिवसांपासून दूषित आणि गढूळ पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. शुद्ध पाणी पुरवठ्याची नागरिकांकडून मागणी. पुण्याच्या जुन्नरमध्ये जून महिना संपत आला तरी पावसाला सुरुवात नाही. वाढत्या उष्णतेमुळे शेतकऱ्यांसमोर आता चाऱ्याचं गंभीर संकट. हिरवा चारा उपलब्ध नसल्यामुळे जनावरांच्या खाद्याचा मोठा प्रश्न निर्माण. वाशिम जिल्ह्यात मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेची गती संथ. अनेक कामं अद्याप अपूर्ण. 265 मंजूर रस्त्यापैकी केवळ 41 कामांवरती खर्च. उर्वरित कामांसाठी 80 ते 90 लाखांच्या निधीची गरज. कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्थापक पॅनलला पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठिंबा. पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या नेत्यांकडून अधिकृत समर्थन जाहीर. मुळशीतील पाणीपुरवठा योजनांबाबत आमदार शंकर मांडेकरांची पीएमआरडी आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या प्रशासनाला सूचना. मावळच्या लोहगड किल्ल्यावरती ट्रेकिंगसाठी गेलेल्या केतन अग्रवालचा 350 फूट खोल दरीत पडून मृत्यू. होणारी पत्नी आणि मित्रांसोबत फिरत असताना फोटो काढण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन दुर्घटना. तुळजाभवानी मंदिराच्या इतिहासात प्रथमच व्हीआयपी आणि सर्वसामान्य भाविक एकाच रांगेतून दर्शन घेणार. 500 आणि 200 रुपयांच्या देणगी दर्शनासोबतच धर्मदर्शन रांगा भुयारी मार्गात एकत्र. श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये ऑनलाईन पासची सक्ती शिथिल. सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन व्यवस्था सुरू. मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा.